आपण ऐकलंय लग्नात ढोल नगाडे वाजवतात, मुलीची विदाई होते, आनंद साजरा होतो। पण जर मी तुम्हाला सांगितलं की एका वडिलांनी मुलीच्या तलाकानंतर ढोल नगाडे वाजवले, तर ही घटना आहे मेरठ मध्ये, जिथे रिटायर्ड जज डॉक्टर ज्ञानेंद्र शर्मा यांनी आपली मुलगी प्रणिता शर्माचा तलाक दुःख म्हणून नाही तर स्वाभिमानाचा विजय म्हणून साजरा केला। 2018 मध्ये प्रणिताचं लग्न आर्मी मेजर गौरव अग्निहोत्री यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात झालं होतं। पण लग्नानंतरची तिची जिंदगी तितकी सुंदर नव्हती। गेल्या 7 वर्षात तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला। अगदी मुलगा झाल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही। शेवटी तिने स्वतःसाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि कोर्टात तलाकासाठी अर्ज केला। 4 एप्रिलला कोर्टाने हा तलाक मंजूर केला आणि इथूनच सुरू झाली एक वेगळीच कहाणी। सामान्यतः तलाक म्हणजे दुःख, ताण आणि शांतता, पण इथे चित्र पूर्ण उलट होतं। कोर्टाचा निर्णय आल्यानंतर वडिलांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं, मुलीला हार घातला, मिठाई वाटली आणि ढोल नगाड्यांसह तिला घरी घेऊन आले। रस्त्यावर नाच गाणं झालं, फुलांचा वर्षाव झाला आणि जणू काही एखादं सेलिब्रेशनच चाललं होतं। लोक आश्चर्यचकित झाले, पण जेव्हा त्यांना कळालं की हा आनंद तलाकाचा आहे, तेव्हा सगळे थक्क झाले। या सगळ्या मागे एक मोठा विचार आहे। डॉक्टर शर्मा म्हणतात, मुलगी ही कोणती वस्तू नाही जी एकदा दिली की परत येऊ नये। तिचा सन्मान, तिचं सुख हे कोणत्याही नात्यापेक्षा मोठं आहे। त्यांनी ना कोणतीही आर्थिक मागणी केली, ना कोणताही वाद, फक्त आपल्या मुलीला सन्मानाने परत आणलं। प्रणिता ही खूप मजबूत आहे, ती शिक्षित आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करते। तिचा हा निर्णय फक्त तिच्यासाठी नाही तर त्या हजारो महिलांसाठी आहे ज्या चुकीच्या नात्यात अडकवून राहतात। ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते, समाज अजूनही लोक काय म्हणतील या भीतीत जगणार का, की मग आता बदल स्वीकारणार? कारण खरं सांगायचं तर इथे साजरा झालाय तलाक नाही तर स्वाभिमान, धैर्य आणि नव्या सुरुवातीचा विजय। अशाच हटके आणि विचार करायला लावणाऱ्या स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।